तुम्ही न्यूमेरिकल जरी नाही केलं तरी तुम्ही आताही 50 मार्क्स फिजिक्स मध्ये काढू शकता. म्हणजे 2024 चे जर मुलं असतील किंवा 2024 चा जर पेपर आला असता तर 808 क्वेश्चन्स विदाउट न्यूमेरिकल सॉल्व्ह झाले असते. एवढं भान ठेवा. जर का तुम्ही हे डोक्यात टाकत असाल की तुमचे न्यूमेरिकल झाले नाही आहेत आणि आताही फिजिक्स मध्ये 70 पैकी मिनिमम 50 मार्क पाहिजे असतील तर बाळांनो थेरीचा एक सुद्धा क्वेश्चन सोडावा लागणार नाही. थेरीचा एक सुद्धा क्वेश्चन सुटता कामा नये. म्हणजे व्हॉट आय वॉन्ट टू मीन की तुम्हाला कॉन्फिडन्स कसा गेन होईल बाळांनो. आणि या दोघांमध्ये कम्पेअर करून वर्स्ट टू वर्स्ट आपण सिनेरिओ विचार करू. तुम्हाला एक गोष्ट सांगू, त्या लोकांची ही परिस्थिती आहे ना त्यांच्यासाठी मी गोष्ट म्हणजे 4 मार्काचा सलग क्वेश्चन येत नाही, त्याला 2 मार्काची थेरी येतं. म्हणजे बोर्ड जेव्हा पेपर काढताना फक्त मुलांचा विचार करून काढतं. मी तर म्हणेल जर का एवढा विचार बोर्ड तुमचा करत असेल तर अजून याच्यापेक्षा काय विचार करायला पाहिजे रे, अजून काय टाकायला पाहिजे. पहिला सायन्सचा सब्जेक्ट कुठला आहे, फिजिक्स. आणि जर का त्याचा पेपर चांगला गेला ना बेटा की तुमचा कॉन्फिडन्स एवढा बिल्टअप होतो, तुम्ही पेपरवरनं घरी आले की नंतर जेव्हा तुम्ही केमिस्ट्रीचा अभ्यास करायला जाता ना तसं बाळांनो तुमचं त्याच्यात मन लागतं. सुरुवात तुमची चांगली झाली पाहिजे. जर का सुरुवात तुमची चांगली झाली तर तुमचा एंड बरोबर होईल बाळांनो. आम्हाला माहित आहे की आम्ही या फेज मधनं गेलो आहे. त्या फेज मध्ये मुलांची काय स्ट्रॅटेजी असते, मुलांचं किती मुलं डिप्रेशन मध्ये येऊ शकतात, मुलांना टेन्शन काय असतं, ज्यांना न्यूमेरिकल जमत नाही त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू अ ब्युटिफुल चॅनल DC जनता CS. आणि अगदी बरोबर तुम्ही जे थंबनेल मध्ये बघितलं आहे, विदाउट सॉल्विंग एनी न्यूमेरिकल इन अ 12th स्टँडर्ड फिजिक्स बोर्ड्स यू कॅन गेट 50 मार्क्स आउट ऑफ 70. सर कसे, तर बघा कसे येतात. आज व्हिडिओ शूट करण्याचा सगळ्यात महत्वाची स्ट्रॅटेजी म्हणजे फिजिक्स. बाळांनो काही दिवसांपूर्वी आपण 12वी बोर्ड्सला जे अपियर होणारे स्टुडंट्स आहेत पुढच्या 30-40 दिवसात जे बोर्डची एक्झाम देणार आहे त्या बोर्डच्या मुलांसाठी सायन्स या फील्डमध्ये मॅथ्सचा अभ्यास कसा करायचा किंवा ज्या मुलांना मॅथ्स या कोर सब्जेक्टमध्ये प्रॉब्लेम असतो त्यांच्यासाठी मी एक भन्नाट स्ट्रॅटेजी दिली होती की तुमचा अभ्यास थोडा कमी जरी झाला असेल तरी थोडं मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 कडे जर का प्रॉपरली लक्ष दिलं तर तुमचे मार्क्स अबाव 80 और 85 मार्क्स कसे येतील याची मी स्ट्रॅटेजी दिली होती. याचा व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहे. ज्या लोकांना हा व्हिडिओ बघितला नसेल त्या लोकांनी पहिले हा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिली आहे, तो व्हिडिओ बघा. आणि त्या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये जर बघितलं तर भरपूर लोकांच्या कमेंट्स आल्या आहेत की व्हिडिओ खूप छान आहे सर, आमचा कॉन्फिडन्स खूप गेन झालेला आहे आणि असाच कॉन्फिडन्स आमचा गेन होण्यासाठी प्लीज 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 फिजिक्सची स्ट्रॅटेजी द्या. त्यामुळे मी भरपूर विचार करून भरपूर टॉपिकवर रिसर्च करून गेल्या 5 ते 10 वर्षाचे पूर्ण पेपर्स काढून एक छान स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी बनवलेली आहे. तुमचा अभ्यास जरी थोड्यापैकी कमी असेल तरी तुम्ही फिजिक्समध्ये, लक्षात ठेवा मी काय म्हणतो, अभ्यास जरी कमी असेल तरी तुम्ही फिजिक्स मध्ये मिनिमम 45 to 50 मार्क्स आउट ऑफ 70 कसे घेऊ शकतात याबद्दल आपण बोलणार आहोत. ओके, 70 पैकी मिनिमम 45 to 50 मार्क्स कसे कव्हर करू शकता याबद्दल आपण बोलणार आहोत बाळांनो. लक्षात ठेवा मिनिमम. आता काही लोकांचा एक फिजिक्स मधला सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम काय असतो बघा, सर फिजिक्सचे न्यूमेरिकल जमत नाही. आणि जर तुम्हाला न्यूमेरिकल जरी जमत नसेल तरी मी गॅरंटी घेतो, न्यूमेरिकल जरी जमत नसेल, न्यूमेरिकल जरी अटेम्प्ट केले नसतील, न्यूमेरिकलचा अभ्यास सुद्धा झाला असेल, न्यूमेरिकलचे फॉर्म्युले पार्ट नसतील तरीही तुम्ही तुमच्या होप सोडू नका. आताही तुम्ही या मार्क्सवर स्टँड करू शकता बाळांनो. आणि 70 पैकी 45 to 50 मार्क्स इज नॉट अ जोक, खूप चांगला स्कोर आहे. आता काही मुलं म्हणतील सर काही पण सांगता का, न्यूमेरिकल अटेम्प्ट न करता सुद्धा मी एवढे मार्क्स घेऊ शकतो. येस यू कॅन डू इट. जर तुमचे न्यूमेरिकल प्रिपेअर झाले नसतील, तुमचे फॉर्म्युले पार्ट नसतील, एकाही टॉपिकचे, काय बोलता मी, एकाही टॉपिकचे न्यूमेरिकल तुम्हाला जमत नसतील तरी बाळांनो तुम्ही आताही बोर्डाच्या 2026 च्या पेपरमध्ये मिनिमम 45 to 50 मार्क्स कव्हर करू शकता. सर कसं काय, तर त्याचं मी तुम्हाला अनालिसिस सांगतो. ओके, आता मी अनालिसिस तर हे 10 पेपरचं केलेलं आहे, पण या 10 पेपर पैकी मी तुम्हाला शेवटचे 2 वर्षाचे जे बोर्डचे पेपर आहेत त्यावर बेस तुम्हाला अनालिसिस सांगतो. जसं तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे. ओके, हा 2024 चा पेपर आहे आणि हा 2025 चा पेपर आहे फिजिक्सचा. हे सगळे पेपर तुम्हाला बघा बोर्डच्या पॅटर्ननी असेच येत असतात. आता या पेपरमध्ये आपण काय केलं बाळांनो, तुम्हाला चांगल्या गोष्टी समजण्यासाठी आपण गोष्टी सेपरेट केल्या. सेक्शन बी 2024 चा सेक्शन बी, 2025 चा सेक्शन बी, 2024 चा सेक्शन सी, 2025 चा सेक्शन सी, या सगळ्या गोष्टी छानपैकी मी तुम्हाला डिफरन्शिएट करून दिल्या. जसं फॉर एक्झाम्पल बघा,
आपण सेक्शन बी वर पहिले फोकस करू. सेक्शन बी 2024 आणि सेक्शन बी 2025. नेहमी तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये सेक्शन बी हा क्वेश्चन नंबर 3 पासून स्टार्ट होतो. क्वेश्चन नंबर 3 पासून स्टार्ट होतो तो क्वेश्चन नंबर 14 पर्यंत. सो देर आर 12 क्वेश्चन्स. या सेक्शन्स मध्ये 12 क्वेश्चन्स असतात आणि 12 पैकी कुठलेही 8 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, आता 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील तर बाळांनो एक लक्ष द्या. मी पहिलेच बोललोय तुमचे न्यूमेरिकल जरी प्रिपेअर्ड नसतील तरी तुम्ही 47 to 50 मार्क्स काढू शकता. कसे तर तेच मी तुम्हाला कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न करताय. तर लक्ष द्या बरोबर. जसं 2024 मध्ये सेक्शन बी मध्ये सॉल्व एनी 8 जसे 12 क्वेश्चन्स दिलेले आहेत. मग आता 12 पैकी आपल्याला 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तर कुठले 8 क्वेश्चन्स आहे बघा. बघा पहिला क्वेश्चन आहे इंटरनल एनर्जी, थेरॉटिकल आहे म्हणजे हा क्वेश्चन आपल्याकडनं अटेम्प्ट झाला असता. त्यानंतर बघा एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्ह फ्रंट, हा सुद्धा क्वेश्चन अटेम्प्ट झाला असता. डिफाईन द मॅग्नेटायझेशन SI युनिट डायमेन्शन्स, हा सुद्धा क्वेश्चन अटेम्प्ट झाला असता. मी पहिलेच बोललो तुम्ही न्यूमेरिकल जरी नाही केलं तरी तुम्ही आता 50 मार्क्स फिजिक्स मध्ये काढू शकता. लक्ष द्या. ओके, त्यानंतर मी डिफरन्शियल इक्वेशन कसं दिलंय बघा, हा सुद्धा थेरॉटिकल क्वेश्चन्स आहे. चला पुढचं न्यूमेरिकल आहे. नाही जमलं इन केस, नाही सर न्यूमेरिकलचा अभ्यासच नाही केलाय, खूप खराब परिस्थिती आहे. ओके, नाही केला न्यूमेरिकलचा अभ्यास तरी चालतो. चला बायोट लॉ तुम्ही लिहू शकता, थेरॉटिकल आहे. व्हॉट इज अ लाईट एमिटिंग डायोड तुम्ही करू शकता बाळांनो. झालं, मी सेक्शन 2024 बद्दल कम्पेअर करून देत आहे. त्यानंतर न्यूमेरिकल आहे, नाही जमलं. ओके, डिराइव्ह अँड एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम स्पीड, थेरॉटिकल क्वेश्चन आहे. त्यानंतर हे बघा व्हॅल्यूज दिसत आहे, न्यूमेरिकल आहे, नाही जमलं. सर व्हॅल्यूज दिसत आहे, न्यूमेरिकल आहे, नाही जमलं. सर व्हॅल्यूज बघा न्यूमेरिकल आहे. येस. सो तुम्ही विचार केला 2024 ला किती क्वेश्चन्स आले होते बाळांनो. 12 क्वेश्चन्स पैकी 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. आणि ज्या मुलांचा न्यूमेरिकलचा अभ्यास झाला नाही त्यांनी थेरीचे जरी क्वेश्चन्स अटेम्प्ट केले असते तर किती क्वेश्चन अटेम्प्ट झाले असते. 1 2 3 4 5 6 7 आणि 8, 7 आणि 8 म्हणजे 2024 चे जर मुलं असतील किंवा 2024 चा जर पेपर आला असता तर 808 क्वेश्चन्स विदाउट न्यूमेरिकल सॉल्व्ह झाले असते. बरोबर. येस. जसं फॉर एक्झाम्पल आपण 2025 मध्ये बघू सेक्शन बी मध्ये काय क्वेश्चन्स होते. पुन्हा क्वेश्चन नंबर 3 पासून स्टार्ट झालाय आणि क्वेश्चन नंबर 14 पासून सेक्शन बी संपणार आहे. तर या 12 क्वेश्चन मध्ये आपल्याला कुठलेही 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत जे थेरीचे आहेत. ओके, चला बघा भेटतात काय. चला हार्मोनिक्स काय असतं, ओर्डोन्स काय असतं, थेरीचा क्वेश्चन. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, थेरीचा क्वेश्चन. स्टेट द फॉर्म्युला फॉर बोर्स मॅग्नेटिक इंडक्शन, थेरीचा क्वेश्चन. ओके, स्टेट अँड प्रूव्ह द लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, थेरीचा क्वेश्चन. स्टेट एनी 4 ऍडव्हान्टेजेस ऑफ LED, थेरीचा क्वेश्चन. एवढं भान ठेवा. जर का तुम्ही हे डोक्यात टाकत असाल की तुमचे न्यूमेरिकल झाले नाही आहेत आणि आताही फिजिक्स मध्ये 70 पैकी मिनिमम 50 मार्क पाहिजे असतील तर बाळांनो थेरीचा एक सुद्धा क्वेश्चन सोडावा लागणार नाही. थेरीचा एक सुद्धा क्वेश्चन सुटता कामा नये. तेवढं मात्र तुम्हाला माझ्याकडनं कमिटमेंट पाहिजे की थेरीचा सुद्धा एक सुद्धा क्वेश्चन सुटता कामा नये. तिथं जास्त ऑप्शन्स भेटणार नाही पण न्यूमेरिकल पासून तुम्हाला सुटका भेटू शकते. लक्ष द्या, महत्व काय व्हिडिओचं या. ओके, चला न्यूमेरिकल आहे सोडून दिला. चला व्हॅल्यूज दिसताय, न्यूमेरिकल आहे सोडून दिला. ओके, व्हॅल्यूज दिसताय, न्यूमेरिकल आहे सोडून दिला. नंतर 11 नंबरचा क्वेश्चन ऍडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर, थेरी आहे. त्यानंतर ड्रॉ द नीट डायग्राम. ओके, फुल वेव्ह रेक्टिफायर, थेरीचा क्वेश्चन आहे. व्हॅल्यूज दिसताय, न्यूमेरिकल सोडून दिला. व्हॅल्यूज दिसताय, न्यूमेरिकल आहे सोडून दिला. चला 2025 च्या पेपर मध्ये किती क्वेश्चन्स अटेम्प्ट झाले असते फक्त थेरीच्या भरोशावर. 1 2 3 4 5 आणि त्यानंतर किती आहे 6 आणि 7. सॉल्व्ह किती करायचे 8. किती सॉल्व्ह झाले असते 7. सोडून द्या ना, एक काही प्रॉब्लेम नाही, सोडून द्या. म्हणजे ओव्हरऑल आपण जर का विचार केला की सेक्शन बी मध्ये 12 क्वेश्चन पैकी 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे आणि फार तर फार न्यूमेरिकल सोडून दिले, थेरीचा 1-2 क्वेश्चन सोडून दिला. असं इमॅजिन करा 8च्या 8 क्वेश्चन अटेम्प्टच होणार नाही. असं इमॅजिन करा फक्त 6 क्वेश्चन अटेम्प्ट होईल थेरीचे. चालेल. ओके, सो 6 क्वेश्चन जर का सॉल्व्ह झाले तर 1 क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स इज इक्वल्स टू 12 मार्क्स. सो मोठी तुम्हाला 12 मार्क्स भेटून जाईल बाळांनो सेक्शन बी मध्ये. जर का 8 पैकी फक्त 6 क्वेश्चन अटेम्प्ट करता आले तर, जर न्यूमेरिकलचा अभ्यास झाला नसेल तर. ओके, त्यानंतर आपण येऊ सेक्शन सी वर. बघा सेक्शन सी हा नेहमी क्वेश्चन नंबर 15 पासून स्टार्ट होतो आणि क्वेश्चन नंबर 26 ला संपतो बाळांनो. सेक्शन सी हा बघा क्वेश्चन नंबर 26 ला संपतो आणि क्वेश्चन नंबर 15 ला स्टार्ट होतो. बरोबर आहे. सेक्शन सी मध्ये तुम्हाला बाळांनो अगेन 8 क्वेश्चन्स दॅट यू हॅव टू सॉल्व्ह. 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. ओके, आणि 8 क्वेश्चन पैकी बाळांनो एक क्वेश्चन हा 3 मार्क्सचा असतो. 1 क्वेश्चन कॅरी 3 मार्क्स. ओके,
चला आपण बघू 2024 मध्ये जर का एखाद्या मुलाचं न्यूमेरिकलचं प्रिपरेशन बरोबर झालं नसेल किंवा तो जातानाच या ॲटिट्यूडनी गेला की न्यूमेरिकलला मला हातच लावायचा नाही, तरी त्यांनी थेरीचे किती क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकले असते. चला बघू आपण. बघा आता यात काय असतं ना, सेक्शन सी आणि सेक्शन डी मध्ये क्वेश्चन्स डिवाइड होऊन आलेले असतात कधी कधी. म्हणजे जर का 3 मार्काचा क्वेश्चन असेल तर 1 मार्काची थेरी, 2 मार्काचं न्यूमेरिकल, 1.5 मार्काची थेरी, 1.5 मार्काचं न्यूमेरिकल, किंवा 2 मार्काचं एखादा डेरिव्हेशन आणि 1 मार्काचं छोटंसं न्यूमेरिकल. मग आता असं कुठलाही क्वेश्चन भेटला तर आपण थेरी सोडणार नाही. जरी तिथं समजतं मला 1च मार्क भेटणार तरी मी तो कव्हर करणार, कारण की माझ्याजवळ दुसरा चान्सच नाही आता. ओके, जसं फॉर एक्झाम्पल समजा पहिले न्यूमेरिकल आहे, सोडून दिलाय. नंतर डिफाईन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, एक्सप्लेन द सेटअप, अटेम्प्ट झाला माझ्याकडनं. डिफाईन करंट गेन काय असतं फॉर ट्रान्झिस्टर, थेरॉटिकल क्वेश्चन आहे माझ्याकडनं, अटेम्प्ट झाला. त्यानंतर डिफाईन सरफेस एनर्जी ऑफ लिक्विड, ऑब्टेन द रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी, थेरॉटिकल क्वेश्चन आहे, अटेम्प्ट झाला. व्हॉट इज आयसोथर्मल प्रोसेस, थर्मोडायनेमिक्सचा थेरॉटिकल क्वेश्चन आहे, अटेम्प्ट झाला. डिराइव एन एक्सप्रेशन फॉर स्टेशनरी वेव्ह, थेरॉटिकल क्वेश्चन आहे, अटेम्प्ट झाला. डिराइव एन एक्सप्रेशन फॉर इम्पिडन्स ऑफ एलसीआर, थेरॉटिकल क्वेश्चन आहे, अटेम्प्ट झाला. बघा चांदीत चांदी आहे, लक्षात ठेवा. कॅल्क्युलेट द वेवलेंथ ऑफ फर्स्ट 2 लाइन्स ऑफ हायड्रोजन ॲटम, थेरॉटिकल क्वेश्चन आहे, अटेम्प्ट झालाय. कमिटमेंट केलेली आहे सर, न्यूमेरिकल नाही जमले तर थेरीचा एक सुद्धा क्वेश्चन सुटला कामा नये. ओके, त्यानंतर बघा न्यूमेरिकल दिलाय, व्हॅल्यू दिलाय, न्यूमेरिकल दिलाय, त्यानंतर न्यूमेरिकल दिलाय, सोडून द्या. चला थेरॉटिकल क्वेश्चन आहे, प्रूफ CP - CV = R/J, मेयर्स रिलेशन, थर्मोडायनेमिक्स, थेरॉटिकल आहे, आणि खाली न्यूमेरिकल दिलाय, सोडून दिलाय. चला चेक करा किती क्वेश्चन्स अटेम्प्ट होतील. किती क्वेश्चन्स अटेम्प्ट झाले असते, 1 2 3 4 5 6, त्यानंतर 7 आणि 8. चला 2024 चे स्टुडंट्स असते तर 8च्या 8 क्वेश्चन विदाउट सॉल्विंग एनी न्यूमेरिकल तुमचे अटेम्प्ट झाले असते 2025 मध्ये. बघू म्हणजे व्हॉट आय वॉन्ट टू मीन की तुम्हाला कॉन्फिडन्स कसा गेन होईल बाळांनो. आणि या दोघांमध्ये कम्पेअर करून वर्स्ट टू वर्स्ट आपण सिनेरिओ विचार करू आपण. ठीक आहे, आपण असं अज्युमच करू नये की न्यूमेरिकल न करता तुमचा पूर्ण पेपर सॉल्व्ह होईल. पण वर्स्ट टू वर्स्ट काय होतं आणि 50 मार्क कसे आणायचे हे मी तुम्हाला सांगताय. बघा सेक्शन सी मध्ये 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. पहिला क्वेश्चन, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ बार मॅग्नेट, ऑसिलेशनचा क्वेश्चन आहे. हे बघा SHM वर्ड आलाय. थर्मोडायनेमिक्स, मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम, सॉल्व्ह होईल. थेरॉटिकल क्वेश्चन आहे. ब्रूस्टर्स लॉ, ऑप्टिक्स मधला क्वेश्चन आहे. डिराइव एन एक्सप्रेशन फॉर लॉ ऑफ रेडिओएक्टिव्ह डिके, ॲटम्स, मॉलिक्युल्स, न्यूक्लियर मधला क्वेश्चन आहे. स्टेट अँड प्रूफ द किर्चॉफ्स लॉ, थेरॉटिकल क्वेश्चन आहे. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ पाईप क्लोज ॲट वन एंड, पाईप ओपन ॲट बर्थ एंड, डेरिव्हेशन आहे. प्रत्येकाच्या 3-3 डायग्राम, थेरॉटिकल क्वेश्चन आहे. येस, त्यानंतर इथं समजताय कंडक्टिंग बार मॅग्नेट इज रोटेटिंग ॲट अ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड, थेरॉटिकल क्वेश्चन आहे. EMI मध्ये एखादा रॉड कसा रोटेशनल मोशन परफॉर्म करतो, वर्ड यूज केलाय रोटेटिंग. रोटेटिंग रोटेटिंग म्हणजे रोटेशनल मोशन, त्याचा थेरॉटिकल आहे. तुम्ही जर का EMF मध्ये गेले, कशामध्ये, मोशनल EMF, त्यातल्या रोटेशनल मोशनचं डेरिव्हेशन आहे. थोडा क्वेश्चन फिरून आलाय पण आहे शेवटी थेरॉटिकलच, डेरिव्हेशनच आहे. त्यानंतर हे पहा, दिस इज द न्यूमेरिकल, सोडून दिला. दिस इज द न्यूमेरिकल, सोडून दिला. दिस इज द न्यूमेरिकल, सोडून दिलं. दिस इज द न्यूमेरिकल, सोडून दिलं. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ज्या लोकांची ही परिस्थिती आहे ना त्यांच्यासाठी मी ही गोष्ट सांगते. पण ज्यांचा अभ्यास चांगला झाला आहे ना, माझे मायबाप न्यूमेरिकलवर लक्ष द्या. न्यूमेरिकल खूप इझी असतात. पण ठीक आहे, मी काय सांगताय, मी शेवटी सांगेल न्यूमेरिकलचा अभ्यास कसा करायचा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला करायचाच आहे बाळांनो, त्यामुळे लक्षात ठेवा. पण न्यूमेरिकल सोडू नका रे. मी फक्त तुम्हाला एक कॉन्फिडन्स देता या व्हिडिओ थ्रू की न्यूमेरिकल जरी नसतील तरी घाबरून जाऊ नका, 50 मार्क तुमच्या हातात आहे. पण याचा अर्थ न्यूमेरिकलकडे सोडूनच द्यायचं असं नसतं रे. काही न्यूमेरिकल खूप, काय 99% सगळेच न्यूमेरिकल इझी असतात बाळांनो. ठीक आहे, पण आपण आपला व्हिडिओ डायव्हर्ट करू नये, आपण थेरीवरच फोकस करतो सध्या. ठीक आहे, येस. आणि शेवटी न्यूमेरिकल आहे, सोडून द्या. चला 2025 च्या स्टुडंटसाठी किती क्वेश्चन अटेम्प्ट झाले असते, 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 क्वेश्चन किती सॉल्व करायचे आहे, 8. 7च क्वेश्चन सॉल्व झाले असते सर, हे जमलेच नसते. ओके चलो, अभी 2026 में ऐसा सोचेंगे कि पेपर बहुत डिफिकल्ट है. डिफिकल्ट है मतलब क्या होगा रे भाई. ओके, फार तर फार वर्स्ट टू वर्स्ट आपल्याला नाही 8 क्वेश्चन सॉल्व करता येईल, नाही 7 क्वेश्चन सॉल्व करता येईल, पण ऍटलीस्ट 6 क्वेश्चन तर सॉल्व होतील. वर्स्ट टू वर्स्ट कंडिशन आपण विचार करताय की आपण 6 क्वेश्चन सॉल्व केले. ठीक आहे, नाही झाले 8. सेक्शन बी मध्ये सुद्धा 8 नाही करता आले, 6 म्हणजे 2 जमलेच नाही. सेक्शन सी मध्ये सुद्धा 2 जमलेच नाही. सो 6 × 3 किती असतं बाळांनो, 18 मार्क्स. ओके, हे झाले सेक्शन सी. त्यानंतर सेक्शन डी. बघा सेक्शन डी, शेवटचा सेक्शन. सेक्शन डी मध्ये जर का तुम्ही बघितलं तर बाळांनो, सेक्शन डी मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 31 पासून स्टार्ट होतो, क्वेश्चन नंबर
27 to 31, क्वेश्चन नंबर 27 टू क्वेश्चन नंबर 31. हे लक्षात ठेवा, क्वेश्चन नंबर सेमच असतात दरवर्षी. आता यात क्वेश्चन्स किती दिले असतात? देअर विल बी अ 5 क्वेश्चन्स इन सेक्शन सी अँड यू हॅव टू सॉल्व ओनली 3 क्वेश्चन्स. ओके, 3च क्वेश्चन सॉल्व करायचे. चला थेरी वाले बघू आपण. ट्रान्सफॉर्मर थेरॉटिकल क्वेश्चन आहे. ओके, डबल स्लिट एक्सपेरिमेंट थेरॉटिकल क्वेश्चन आहे अँड डिस्टिंग्विश बिटवीन थेरॉटिकल क्वेश्चन आहे. पण या थेरीमध्ये हाफ क्वेश्चन थेरी आहे आणि हाफ क्वेश्चन न्यूमेरिकल आहे. चला दोनच जमले. एक न्यूमेरिकल, एक थेरी जमला 2 मार्काचा, कारण की 4 मार्क्सचा एक क्वेश्चन असतो. त्यातला हाफ 2 मार्क्स आणि हाफ 2 मार्क्स न्यूमेरिकल आहे. ठीक आहे, नाही जमलं न्यूमेरिकल, पण 2 मार्काचा थेरी तर जमलाय. मग ते 2 मार्क सोडायचे का? बिलकुल नाही सोडायचे, कारण की कुठलाच थेरीचा क्वेश्चन आपण सोडू शकत नाही. घ्यायचे, बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. चालेल. खाली तुम्हाला फेरीज ब्लॅक बॉडी दिलाय. हे बा, ड्रॉ नीट लेवल डायग्राम ऑफ फेरीज ब्लॅक बॉडी. आला पुन्हा थेरॉटिकल क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आणि नंतर न्यूमेरिकल आलं, नाही जमलं. डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर, बघा ओके, एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर. म्हणजे 4 मार्काचा सलग क्वेश्चन येत नाही, त्याला 2 मार्काची थेरी येतं आणि नंतर त्याला 2 मार्काचं न्यूमेरिकल येतं. म्हणजे बोर्ड जेव्हा पेपर काढताना फक्त मुलांचा विचार करून काढतं. तुम्ही चुकूनही असा विचार करू नका की तुमचा विचार केला जात नाही. सगळ्यात जास्त तुमचाच विचार केला जाता. मी तर म्हणेल, जर का एवढा विचार बोर्ड तुमचा करत असेल तर अजून याच्यापेक्षा काय विचार करायला पाहिजे रे, अजून काय टाकायला पाहिजे. म्हणजे थोडे जरी का स्ट्रॅटेजिकली अभ्यास केला ना तर तुमच्या लक्षात येईल बाळांनो, खूप सोपे पेपर असतात. फक्त थोडा पद्धतशीर विचार करा, डोकं शांत ठेवा आणि स्वतःवर फोकस करा. पुढचे 40 दिवस आहे ना, स्वतःवर फोकस करा, बस अभ्यासावर फोकस करा. आणि बाळांनो, मी सांगतो, फिजिक्सचा पेपर हा चांगला जाणं फार गरजेचं आहे बरं का. कारण सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजीमध्ये पहिला सायन्सचा सब्जेक्ट कुठला आहे? फिजिक्स. आणि जर का त्याचा पेपर चांगला गेला ना बेटा, की तुमचा कॉन्फिडन्स एवढा बिल्टअप होतो, तुम्ही पेपरवरनं घरी आले की नंतर जेव्हा तुम्ही केमिस्ट्रीचा अभ्यास करायला जाता ना, तसं बाळांनो तुमचं त्याच्यात मन लागतं. तसे तुम्हाला केमिस्ट्रीला फक्त 1 डे सुट्टी आहे, बरोबर आहे. मग तुमचं मन लागतं, तुमचं मन लागलं तर अभ्यास चांगला होईल, अभ्यास चांगला होईल तर केमिस्ट्रीचा पेपर चांगला जाईल. केमिस्ट्रीचा पेपर चांगला गेला तर बाय डिफॉल्ट जेव्हा तुम्ही घरी येणार तेव्हा तुमच्या डोक्यात काय राहील? अरे, माझा फिजिक्सचा पेपर खूप छान गेला, माझा केमिस्ट्रीचा पेपर खूप छान गेला. गेल्या 2-3 महिन्यात मी ज्या काही स्ट्रॅटेजी वापरल्यात आणि ज्या काही अभ्यास केला स्ट्रॅटेजीनुसार, तर बाळांनो त्यानुसार आमचे पेपर छान गेलेत. चला मॅथ्सला आपण अजून चांगला अभ्यास करू. 4 तास आपण जास्त अभ्यास करतो, काय फरक पडतो? 2 तास, 2 दिवस 4 तास जास्त अभ्यास केला तर मॅथ्सचा पेपर सुद्धा चांगला जाईल आणि बाय डिफॉल्ट तुमचा बायोलॉजीचा पेपर सुद्धा चांगला जाईल. म्हणून म्हणतात ना की कधीही सुरुवात करताना सुरुवात तुमची चांगली झाली पाहिजे. जर का सुरुवात तुमची चांगली झाली तर तुमचा एंड बरोबर होईल बाळांनो. पण जर का फिजिक्सचा बरोबर अभ्यास केला नाही, बरोबर स्ट्रॅटेजीनी अभ्यास केला नाही, बरोबर मोटिवेट राहून अभ्यास केला नाही, सांगितलेल्या टीचरांचं बरोबर ऐकलं नाही आणि जर सपोज तुम्ही फिजिक्सला बरोबर लक्ष दिलं नाही आणि पेपर खराब गेला तर इनडायरेक्टली घरी आल्यावर टेन्शन येईल, त्याचा इफेक्ट केमिस्ट्रीमध्ये दिसेल. 2 पेपर विचित्र गेले तर त्याचा इफेक्ट बायोलॉजीमध्ये दिसेल. आणि बाळांनो, जी 2 वर्षात तुम्ही मेहनत केली 11वी 12वी, ती सगळी मेहनत तुमची पाण्याला जाईल, लक्षात ठेवा. सो बिलकुलही घाबरायची गरज नाहीये. सगळ्यात कोर सब्जेक्ट फिजिक्स आणि त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा म्हणजे करायचा. आणि आयुष्यात गोल ठेवा की फिजिक्सचा पेपर माझा चांगला गेलाच पाहिजे आणि तो चांगला कसा जाईल यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगताय, स्ट्रॅटेजी सांगताय. बरं, स्ट्रॅटेजी नंतर मी अजून काय काय आपल्या देशमुख क्लासेसच्या स्टुडंटसाठी किंवा जे स्टुडंट डिसिजंटाला जॉईंट आहे त्यांच्यासाठी काय काय करणार आहे मी सगळं सांगताय. सगळ्यात पहिले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बाळांनो, कारण की येणाऱ्या पुढच्या 5 मिनिटात या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार की अजून पुढच्या 20-25 दिवसात मी चॅनलवर कुठल्या कुठल्या गोष्टी टाकणार आहे, कुठल्या कुठल्या गोष्टींची स्ट्रॅटेजी टाकणार आहे, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स जास्तीत जास्त बिल्टअप होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करता येईल. ओके, सो वी विल फोकस ऑन सेक्शन सी. सेक्शन डी बघा, सेक्शन डी वर जर बघायचं झालं तर बघा, इथं तुमचे 2 क्वेश्चन्स कम्प्लिटली भेटतात, तुम्हाला 3च करायचे आहे. आणि इथं नाही तुम्हाला 4 मार्क पण 2 मार्क तर भेटूनच जातील कुठल्या तरी एका क्वेश्चन मध्ये. ओके, 2025च्या स्टुडंटसाठी बघा काय होतं सेक्शन डी मध्ये. फेरोमॅग्नेटिझम काय असतं, एक्सप्रेशन फॉर ॲव्हरेज पॉवर, दोन्ही थेरॉटिकल क्वेश्चन. वा 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 वा, 3 पैकी 2 तर जमलेच, खाली बघायची गरजच नाही. तरी बघू, आपल्याजवळ एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, त्यात तुम्हाला आले न्यूमेरिकल्स. पण इथं न्यूमेरिकल मध्ये बघा, सगळ्यात बेस्ट केस मध्ये काय असतं, 4 मार्क्सचं न्यूमेरिकल कधीच येत नाही. तुम्हाला काय आलंय, डिस्टिंग्विश बिटवीन इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन, 2 मार्क्स. ओके, जे देशमुख क्लासेसचे स्टुडंट्स आहेत ऑफलाईन बॅचचे, त्यांनी तर आपल्या क्लासच्या ज्या नोट्स आहेत ना, त्या नोट्स घोका सगळ्या, त्या नोटच्या बाहेर काही येणार नाही. आता 100% लिहून देतो, नोटच्या बाहेर काही येत नाही. सगळ्या गोष्टी तुम्हाला नोट्स मधल्याच कराव्या लागतील बाळांनो. जर केलं नाही ना तर पेपरून आल्यावर पस्तावाल. जर सपोज ज्या दिवशी तुमचा फिजिक्सचा पेपर होईल ना त्या दिवशी
दुपारी 2 वाजता पेपर झाल्यावर 3 वाजता मी लाईव्ह स्ट्रीमिंग घेईल आणि लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये तो फिजिक्सचा पेपर ओपन करून दाखवेल आणि सांगेल आपल्या देशमुख क्लासेसच्या कुठल्या कुठल्या टॉपिकच्या कुठल्या कुठल्या पेजवर हा क्वेश्चन दिलेला आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेल. पण जे लोक आतापासून फॉलो करतील ना ते खुश राहतील आणि जे लोक फॉलो करणार नाही ते लोक बाळांनो नाराज होतील की सरांचं ऐकायला पाहिजे होतं. जे काय आम्ही करताय बाळांनो, जे काय तुम्हाला या टाइमला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करताय ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच. आमचं काय आमचं होऊन गेलंय बाळांनो, सब हमने करके दिखाया हुआ है. आमचं सगळं झालंय. पण आम्हाला माहित आहे की आम्ही या फेजमधनं गेलो आहे. त्या फेजमध्ये मुलांची काय स्ट्रॅटेजी असते, मुलांचं किती मुलं डिप्रेशनमध्ये येऊ शकतात, मुलांना टेन्शन काय असतं. असं नाही की त्यांचा अभ्यास झालेला नाहीये, पण त्यांच्या सायकोलॉजीवर काय खेळ असतो आम्ही या सगळ्या एक्झाम सुरू केलेलो आहे. त्यामुळे हे फक्त कुठलेही टीचर फक्त काय करतात, तुमचे प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न करतात बाळांनो. ठीक आहे. आणि हे मात्र टीचर लोकांचं ऐका तुम्ही. जर खरंच तुम्ही ऐकलं ना तर तुमचं खरंच प्रेशर रिलीज होईल, तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करणं हेच आमच्या हातात आहे. बाकी तसे तुमचा पेपर तर आम्ही काही पेपरमध्ये बोर्डच्या पेपरमध्ये येऊन लिहू शकणार नाही. व्हॉट वी कॅन डू, जस्ट यू कॅन बिल्ड अ कॉन्फिडन्स. तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे बस. बाकी आमच्यापेक्षा हुशार तर तुम्ही लोक आहात बाळांनो, लक्षात ठेवा. ॲट ए टाइम 4-4 विषयाचा अभ्यास करताय. आम्ही तरी आमचा एकच सब्जेक्ट शिकवतो, फार तर फार मी 2 विषय शिकवतो. पण तुम्हाला तर 4-4 विषयाचा अभ्यास करायचा आहे म्हणजे तुम्ही आमच्यापेक्षा नेहमी हुशारच आहात. फक्त फोकस राहा, फोकस. ओके चलो गाईज. मग तुम्हाला काय समजलं इथं की जरी न्यूमेरिकल नाही सॉल्व्ह केले तरी किती मार्क्स झाले तुमचे, तरी तुमचे 2 क्वेश्चन पूर्ण 4-4 मार्काचे अटेम्प्ट होतात आणि 1-2 मार्काचा क्वेश्चन अटेम्प्ट होतो. आपण वर्स्ट टू वर्स्ट विचार करू. या वर्षी फिजिक्सचा पेपर अवघड आला. चला अशी काही परिस्थिती आली की फक्त 2च क्वेश्चन सॉल्व्ह करता आले. किती? ओनली 2 क्वेश्चन्स. तरी तुम्हाला 4 मार्कांचं जर बघितलं तर किती असतात? 8 मार्क्स. ओके तर लक्षात ठेवा. सेक्शन आपण बघितल्याप्रमाणे सेक्शन बी मध्ये तुमचे 12 मार्क्स, सेक्शन सी मध्ये तुमचे 18 मार्क्स, सेक्शन डी मध्ये तुमचे 8 मार्क्स. ओके सो गाईज सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी. सेक्शन बी मध्ये 12 मार्क्स, ओके 18 मार्क्स आणि त्यानंतर 8 मार्क्स. वर्स्ट टू वर्स्ट सांगताय. जर का पेपरचे सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट नाही झाले तरी बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. आकडे बघा तुम्ही, आकडे बघा समजेल तुम्हाला. येस करा ऍडिशन. सांगा लवकर किती होतं ऍडिशन. 12 + 18 + 8 किती होतं? इट्स 38 मार्क्स. येस सर तुम्ही तर 50 बद्दल बोलले होते, 47 बद्दल बोलले होते. सांगतो सेक्शन ए बाकी आहे. सेक्शन ए मध्ये असतात किती एमसीक्यू? सेक्शन ए मध्ये असतात बाळांनो 10 एमसीक्यू. असं इमॅजिन करा 10 एमसीक्यू मधले 5 थेरॉटिकल होते आणि 5 न्यूमेरिकल होते. सोडून द्या न्यूमेरिकल नाही आले सर आम्हाला, कारण मी तेच सांगताय ज्यांना ज्यांना न्यूमेरिकल जमत नाही त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. सोडून द्या न्यूमेरिकल नाही जमले, 5 थेरॉटिकल एमसीक्यू जमले, पण जे थेरी करताना ते परफेक्ट केलीच पाहिजे. चला सेक्शन ए मध्ये 1 मार्क क्वेश्चन असतात. किती 1 मार्क क्वेश्चन असतात? 8 1 मार्क क्वेश्चन मध्ये सर 4 थेरी होते, 4 न्यूमेरिकल होते. सोडून द्या 4. एवढं येत नाही बरं का, थेरीचे क्वेश्चन जास्त येतात. पण ठीक आहे चला 2026 चा पेपर जर अवघड असता तर समजा वर्स्ट टू वर्स्ट केस विचार केला असता. ओके त्या 8 पैकी 4च क्वेश्चन 4च मार्क जमले मला. सो तुम्ही विचार करा आता किती होतं टोकांची ऍडिशन. कंप्लीटली ऍडिशन इज इक्वल्स टू 47. सो गाईज तेच मी सांगताय की तुमचा ओके जर न्यूमेरिकल जरी नसतील झाले तरीही तुम्ही फिजिक्स मध्ये 47 मार्क इझिली काढू शकता. मोटिवेट राहा, स्वतःचा गोल डिसाईड करा आणि 47 मार्क्स इज नॉट अ जोक. पण जाता जाता शेवटी मी हे सांगेल बाळांनो, लक्षात ठेवा न्यूमेरिकल जर नसतील झाले तर, पण ज्या ज्या लोकांचा अभ्यास बरोबर झालाय, न्यूमेरिकलचे फॉर्मुले पाठ केलेले आहेत, त्यांच्यासाठी मी एक गोष्ट सांगतो, त्यांनी न्यूमेरिकलला अटेम्प्ट करायचं. तुमचे 15-20 मार्क त्याच्यात वाढतील बाळांनो. मग 47 मध्ये जर का अजून 15 मार्क 20 मार्क वाढले तर 70 पैकी तुमचा तसा स्कोअर अबाव 60 जातो. आणि ज्या लोकांचा अभ्यास न्यूमेरिकलचा झाला नसेल देशमुख क्लासेसला सबस्क्राइब करून ठेवा. ओके देशमुख क्लासेसमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये जेन्सी सिरीज आणि अल्फा सिरीज ऑलरेडी मी सुरू केलेली आहे. त्या जेन्सी सिरीज मधले काही 3-4 टॉपिक थिअरॉटिकल झालेले आहेत आणि अल्फा सिरीज मधले सुद्धा 2-3 टॉपिक झालेले आहेत. पुढच्या 20-25 दिवसामध्ये फिजिक्सचे सगळे टॉपिक्स विथ थिअरी अँड विथ न्यूमेरिकल सेपरेट व्हिडिओ येणार आहे. लक्षात ठेवा सेपरेट व्हिडिओ येणार आहे. अल्फा सिरीज मध्ये मी फक्त टॉपिकचे न्यूमेरिकल घेत आहे. त्यामध्ये प्रत्येक टॉपिकची सुरुवातीला फॉर्म्युले आणि फॉर्म्युल्यानंतर काय घेत आहे त्याचे न्यूमेरिकल ऑल PYQs. तेवढं जरी केलं तरी तुमचं न्यूमेरिकलचं टेन्शन जात आहे. म्हणजे उरलेल्या 10-15 मार्कांच्या बद्दलही मी तुम्हाला सांगताय. माझी तर अशी इच्छा आहे की तुम्ही ते सोडायलाच नको.
पण जर सपोज नसेल झाला तर अजूनही वेळ गेली नाही, 20-25 दिवस चॅनलला स्ट्रिक्ट राहा. चॅनलवर सगळ्या गोष्टी मी अप टू डेट टाकेल, एक दिवस अल्टरनेट टाकेल, तेवढं फॉलो करा. मी गॅरंटी घेतो. हे तर 47 मार्क तुमचे थेरीच्या भरोशावर आहेतच, पण अजूनही आपण 15-20 मार्क एक्स्ट्रा घेऊ, जेणेकरून पेपर एखाद्या वेळेस टफ आला तर आपल्याला ते मार्क ओके आपल्याला स्कोअर करायला हेल्प करतील. सो गाईज, हा व्हिडिओ बघून मी गॅरंटी घेतो की तुम्हाला बिलकुलही त्रास येत नसेल, छान वाटलं असेल. कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला, आणि अजून कमेंट करून सांगा की अजून तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीवर जास्त डिटेलमध्ये पाहिजे. की काही लोकांचं असते सर सेक्शन सी वर डिटेलमध्ये व्हिडिओ सांगा. ओके, मी जर इथं 2च पेपरचं दाखवलाय, मागच्या 10 पेपरमध्ये सेक्शन सी मध्ये काय काय गोष्टी झाल्या, काय काय गोष्टी घडल्यात, तर मला प्लीज कमेंट करून सांगा कुठकुठल्या सब्जेक्ट बद्दल, कुठकुठल्या सेपरेट सेक्शन बद्दल, इव्हन फिजिक्स असू द्या किंवा मॅथ्स असू द्या, सगळ्या गोष्टींवर मी व्हिडिओसाठी व्हिडिओ तयार करतो. आपले लाईव्ह स्ट्रीमिंग सुद्धा लेक्चर आहे. सो तुम्ही प्लीज कमेंट करा आणि कमेंट करून मला सांगा. अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा. द गोल इज इन युअर कोड. सगळं तुमच्याच हातात आहे. तुमच्यासाठी आता जो एक दिवस आहे ना, अतिशय महत्वाचा आहे. मी दिवस नाही, एक मिनिट, एक सेकंड अतिशय महत्वाचा आहे. आणि जो मुलगा या टाइमला आपला एक मिनिट, एक सेकंड लक्षात ठेवतो, बरोबर पणाला लावतो, बरोबर अभ्यास करतो, त्याचा रिझल्ट शुअर शॉट आहे. पण ज्या मुलांनी वर्षभर अभ्यास केला आणि आता तो टाइमपास मोड मध्ये गेला, ओके ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेला, तर तो कधी खड्ड्यात जाईल ना, त्याचं त्याला सुद्धा समजणार नाही. सो क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर हे शेवटचे जे दिवस आहे हे तुमचे पॉवर प्लेचे दिवस आहे बाळांनो. पॉवर प्लेच्या ओव्हर आहे, आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे पॉवर प्ले मध्ये जर मॅच जिंकायची असेल तर कमी बॉल मध्ये जास्त रन काढावे लागतात, कमी टाइम मध्ये जास्त बसावं लागते. शुअर शॉट तुम्ही मॅच जिंकणार म्हणजे जिंकणार. थँक्यू सो मच. ऑल दी व्हेरी बेस्ट.